समृद्धी एक्सप्रेसवेचा अखेरचा टप्पा आजपासून सुरू झालेला आहे। मी सध्या इगतपुरीच्या बोगद्यात आहे आणि देशातील सगळ्यात मोठा हा बोगदा आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की अगदी अद्ययावत सुविधांनी लॅस असलेला हा बोगदा आता पूर्णपणे तयार झालेला आहे आणि 4 पदरी हा बोगदा आहे आणि ताशी मर्यादा किती असावी ह्याचं सुद्धा इंडिकेशन या ठिकाणी स्पष्टपणे देण्यात आलेलं आहे। समृद्धी एक्सप्रेसवेचा अखेरचा टप्पा आजपासून सुरू होतोय आणि समृद्धी महाराष्ट्राचा महामार्ग आहे असं सुद्धा बोललं जातं आहे। मुंबई ते नागपूर प्रवास आता केवळ 8 तासामध्ये शक्य होणार आहे आणि समृद्धी महामार्गाच्या या 76 किलोमीटर लांबीच्या अंतिम टप्प्याचं आज लोकार्पण होतंय। त्यामध्ये हा बोगदा जो आहे तो आकर्षणाचं केंद्र ठरतोय, कारण अतिशय सुसज्ज असा हा संपूर्ण बोगदा आहे आणि जवळपास 11 किलोमीटर लांबीचा आहे। त्यात इगतपुरी येथे सुमारे 8 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्गावरील हा सगळ्यात लांब आणि रुंद बोगदा तयार करण्यात आला आहे। बोगद्याची एकूण रुंदी आपण पाहू शकता 17.61 मीटर इतकी आहे, तर उंची 9.12 मीटर इतकी आहे आणि या बोगद्यात देशातील पहिल्यांदाच अद्ययावत वायू विजन प्रणालीचा वापर करून हा बोगदा तयार करण्यात आलेला आहे। समृद्धी महामार्गावर एकूण 11 बोगदे आहेत, त्यात 5 दुहेरी आहेत आणि त्यांची एकूण लांबी 21.46 किलोमीटर आहे। बोगद्याच्या माध्यमातून कसारा घाटावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत मिळणार आहे। त्यासोबतच कसारा घाटाला एक पर्यायी मार्ग सुद्धा आता उपलब्ध झालेला आहे। या मार्गावर 32 मोठे पूल आहेत, त्यात वायडक्ट आणि 84 मीटर उंचीवर असलेल्या पुलांचा देखील समावेश आहे। हा बोगदा कशा पद्धतीने तयार केला ते सुद्धा आपण पाहतोय की बरेचसे इंडिकेटर्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। गाडी राईटला ठेवायची आहे, लेफ्टला ठेवायचं आहे, एक्झिट पॉईंट कुठे आहे, एंट्री पॉईंट कुठे आहे। त्यासोबतच या बोगद्यामध्ये एका बाजूने दुसऱ्या बाजूच्या ज्या बोगद्यामध्ये जाण्यासाठीचा जो रस्ता आहे तो सुद्धा तयार करण्यात आलेला आहे। त्यामुळे इंटरनॅशनल टेक्नॉलॉजीचा वापर करून हे जे दोन्ही बोगदे आहेत ते सुसज्ज पद्धतीने तयार करण्यात आलेले आहेत आणि अगदी कॉन्क्रीटचा वापर करून हे सगळे रस्ते जे ते सुद्धा या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत। त्यामुळे भविष्यामध्ये या रस्त्यांवरती कुठेही खड्डा पडू नये याची देखील दखल जी आहे ती घेतली गेलेली आहे। ठिकठिकाणी SOS म्हणजे टेलिफोन बूथ जे आहेत ते सुद्धा लावण्यात आलेले आहेत आणि बोगद्याच्या आतमध्ये जर काही त्रास झाला किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर सुद्धा या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या आहेत आणि पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त या ठिकाणी असेल। इंजिनियर्ससाठी सुद्धा एक वेगळं ऑफिस बोगद्याच्या आतमध्येच तयार करण्यात आल्याचं सुद्धा बोललं जातं। त्यामुळे अगदी सुसज्ज असा हा बोगदा तयार झालेला आहे आणि हा बोगदा आज दुपारी 12 वाजल्यापासून सर्वसामान्य जनतेसाठी खुला होतोय। त्यामुळे अगदी नागपूरपासून मुंबईचा प्रवास आणि मुंबईपासून नागपूरचा प्रवास जो आधी 18 तासांचा होता 20 तासांचा होता तो आता केवळ 8 तासांवर येऊन पोहोचलेला आहे। त्यामुळे 10 ते 12 तासांची बचत मुंबईकरांची नागपूरकरांची होणार आहे आणि मुंबईला थेट नागपूरशी जोडलं जाणार आहे आणि नागपूरची जेवढी खेडीपाडी आहेत किंवा जे जिल्हे आहेत ते सुद्धा मुंबईशी थेट कनेक्ट होतील। उद्योग वाढेल, विकास होईल आणि महाराष्ट्र समृद्ध होईल। हा समृद्ध महाराष्ट्र नेमका कसा असणार आहे, महाराष्ट्राच्या समृद्धीची रेषा नेमकी कशी असणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।